आदिवासी परंपरेचा जप मोखाडा तालुक्यात गौराई आखाती उत्साहात साजरी. खोच गावात पारंपरिक विधी, गाणी आणि निसर्गाशी नाळ जोडणारा अनोखा सोहळा. दिव्य भारत बीएसएम न्यूज मोखाडा, पालघर. प्रतिनिधी अशोक मालक. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात आज अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आदिवासी परंपरेनुसार गौराई आखाती सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. तालुक्यातील खोच गावात हा सण विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असून ग्रामस्थ, महिला व युवकांनी मोठ्या सहभागातून आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन केले. आदिवासी बहुल भागांमध्ये आखाती अक्षय तृतीया हा अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. गुजरात सीमेलगत असलेल्या कळवण, पेठ, हरसूल, सुरगाणा, जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि डहाणू या भागांमध्ये हा सण पारंपरिक उत्साहात साजरा होतो. विकास आणि परंपरा यांचा समतोल राखत आदिवासी समाज आपली सांस्कृतिक ओळख जपत असल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले. गौराई आखाती हा सण केवळ धार्मिक विधी नसून तो आदिवासी जीवनपद्धती, शेती संस्कृती आणि निसर्गाशी असलेल्या घट्ट नात्याचे प्रतीक आहे. अशा सणांमुळे समाजात एकोपा वाढतो, संस्कृती जिवंत राहते आणि पुढील पिढ्यांना आपल्या परंपरेचा अभिमान वाटतो. दिव्य भारत बीएसएम न्यूज मोखाडा. प्रतिनिधी अशोक मालक. मुख्य संपादक डॉ. भागवत महाले. आदिवासी संस्कृतीत या सणाला बुडीत सण असेही संबोधले जाते, कारण हा वर्षातील शेवटचा सण मानला जातो. या सणानंतर नवीन कृषी चक्राची सुरुवात होते. गौराई आखाती सणाची तयारी सणाच्या 7 ते 9 दिवस आधीपासूनच सुरू होते. गावातील महिला पारंपरिक पद्धतीने बांबूपासून विणलेल्या लहान टोपलीला दुरडी किंवा शेणुलगा म्हणतात. या टोपलीत शेणाने सारवून त्यात माती भरली जाते आणि त्यामध्ये भात, नागली, वरी, मका आणि उडीद या 5 प्रकारच्या धान्यांची पेरणी केली जाते. या पेरलेल्या धान्याला गौराई असे संबोधले जाते. या प्रक्रियेत एक विशेष गोष्ट म्हणजे गोपनीयता पाळली जाते. पेरलेले धान्य सूर्यप्रकाश किंवा हवा लागू नये म्हणून घरातील एका कोपऱ्यात मोठ्या टोपलीखाली झाकून ठेवले जाते, ज्याला झिला असे म्हटले जाते. या अंधाऱ्या वातावरणामुळे धान्याची रोपे हिरवी न होता पिवळ्या रंगाची होतात. ही पिवळी रोपे पुढील विधींसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात. या 7 दिवसांच्या कालावधीत गावातील वृद्ध महिला दररोज रात्री गौराईची पारंपरिक गाणी गातात. या गाण्यांमधून निसर्ग, शेती, पाऊस आणि जीवनचक्र यांचे वर्णन केले जाते. या लोकपरंपरा केवळ मनोरंजनापुरत्या मर्यादित नसून त्या पुढील पिढ्यांना संस्कृतीचे ज्ञान देण्याचे माध्यम आहेत. आज अक्षय तृतीयेच्या दिवशी खोच गावात गौराईची मिरवणूक काढण्यात आली. महिला आणि मुली पारंपरिक वेशभूषेत सजून गाणी गात गौराईची टोपली डोक्यावर घेऊन गावातून नदीकाठी निघाल्या. ढोल ताशांच्या निनादात आणि पारंपरिक गजरात संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गावाजवळील नदी, विहीर किंवा तलावाच्या ठिकाणी सर्वजण एकत्र जमले. तेथे गौराईची विधिवत पूजा करण्यात आली. शेतकऱ्यांनी शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांचेही पूजन केले. या पूजेमागील मुख्य उद्देश म्हणजे आगामी पावसाळ्यासाठी चांगल्या पिकाची प्रार्थना करणे आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा आहे. पूजा झाल्यानंतर गौराईचे पाण्यात विसर्जन करण्यात आले. या विसर्जन सोहळ्यात महिलांनी पारंपरिक गाणी म्हणत आनंद व्यक्त केला. हा सोहळा केवळ धार्मिक नसून सामाजिक ऐक्याचे प्रतीकही आहे. गौराई आखाती सणाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बीज परीक्षण. पेरलेल्या धान्यांच्या रोपांची स्थिती पाहून आगामी हंगामातील पिकांची गुणवत्ता आणि उत्पादनाचा अंदाज घेतला जातो. त्यामुळे हा सण शेतीशी निगडीत वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शवतो. आदिवासी समाजात परंपरा आणि विज्ञान यांचा सुंदर संगम या सणातून दिसून येतो. या सणाच्या माध्यमातून आदिवासी समाज निसर्गाशी असलेले आपले नाते दृढ करतो. जंगल, पाणी, जमीन आणि शेती यांचा सन्मान करत जीवनशैली टिकवून ठेवण्याचा संदेश दिला जातो. आधुनिकतेच्या युगातही या परंपरा जतन केल्या जात असल्याचे चित्र खोच गावात पाहायला मिळाले. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की गौराई आखाती हा सण त्यांच्या पूर्वजांकडून चालत आलेला आहे. या सणामुळे गावात एकोपा वाढतो आणि तरुण पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख होते. तसेच निसर्ग संवर्धनाचे महत्त्वही या सणातून अधोरेखित होते. आजच्या कार्यक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिला, युवक आणि लहान मुले यांनी उत्साहाने सर्व विधी पार पाडले. स्थानिक प्रशासन व सामाजिक कार्यकर्त्यांनीही या सणाचे कौतुक केले. एकूणच मोखाडा तालुक्यातील खोच गावात साजरा झालेला गौराई आखाती सण हा आदिवासी संस्कृतीचा जिवंत नमुना ठरला. परंपरा, निसर्गप्रेम आणि शेतीशी असलेले नाते यांचा संगम या सणातून स्पष्टपणे दिसून आला.